नागपुरात घडामोडींना कमालीचा वेग। 15 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार। 16 डिसेंबर पासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होणार। मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात आज महायुतीकडून राज्यपालांना पत्र दिलं जाणार। लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज स्वतः करणार नवनियुक्त मंत्र्यांना फोन। देवेंद्र फडणवीस स्वतः देणार शपथविधीचं निमंत्रण। दीपक केसरकर आणि तानाजी सावंत यांची मंत्रिपदासाठी धडपड। केसरकर आणि सावंत काल 5 तास वर्षा बंगल्यावर, मात्र दोन्ही नेत्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळणार नाही, सूत्रांची माहिती। कोकणातून भाजपचे नितेश राणेंना संधी मिळण्याची शक्यता। बीड परळीतून पंकजा मुंडे तर गोपीचंद पडळकर आणि माधुरी मिसाळ यांची देखील मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता। पुण्यातील 8 आमदारांना मंत्रिपदाचे वेध। पुण्यात कुणाला मंत्रिपदाची संधी मिळणार यासह मंत्रिमंडळ विस्ताराकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष। रस्त्यावर हत्या मात्र राजा उत्सवात मग्न। बहुमत असलेलं सरकार राज्य चालवू शकत नाही। संजय राऊतांचा पुन्हा एकदा महायुतीवर हल्लाबोल। भाजपला बाळासाहेबांनी हिंदुत्व शिकवलं। हिंदुत्व दाखवायचं असेल तर भाजपनं दादरच्या हनुमान मंदिरात यावं। संजय राऊत यांचं भाजपला थेट आव्हान। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।